बोल अंबे माते की जय, सप्तशृंगी माता की जय अशा जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला। अतिशय धार्मिक वातावरणामध्ये सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव प्रारंभ झाला। नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाची रीघ बघायला मिळाली। सकाळ सत्रामध्ये विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी वाघ यांनी केला। त्यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फाला गर्दी केली होती। त्यानंतरही आभूषणे मंदिरामध्ये नेण्यात आली। दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। भरजरीचे महावस्त्र नेसवण्यात आले। सांज शृंगारानंतर श्री भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आले। त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची पुतळी गाठले, सोन्याचा कोयरी हार, सोन्याची वज्रटी, सोन्याची बोरमाळ, सोन्याची कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, सोन्याचा गुलाबहार आदी आभूषणांचा समावेश आहे। आजची पंचामृत महापूजा प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली आहे। तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी वाघ आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णी, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या उपस्थितीमध्ये श्री भगवती मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम, ॲडव्होकेट दीपक पाटोदकर, मनोजोत पाटील, डॉक्टर प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापकीय सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार आदींसह कर्मचारी उपस्थित होते। नाशिक मेट्रो न्यूज साठी रिपोर्ट नाशिक।